नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर 2026 मधील सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजेच आरोग्य विभाग पदभरती 2026 या घटकाशी संबंधित असणार आहे। मग बघा, आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये नवीन अपडेट आणखीन एकदा आलेला आहे। याच्यामध्ये 7000 पदांची जाहिरात आता सध्या निघणार आहे। मग याबाबतची जी काही परीक्षा असणार, ही परीक्षा कोण घेणार याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य विभाग पदभरती 2026 नवीन अपडेट 7000 पदांची जाहिरात। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास ऑफर चालू आहे। याच्यामध्ये जी काय आरोग्य विभाग आहे, या आरोग्य विभागाच्या बॅचेस आपण दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच आरोग्य निरीक्षक असेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट अधिकारी, एएनएम, जीएनएम, त्याचबरोबर LSO ह्या सर्व बॅचेसचा समावेश असणार आहे। ह्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या संबंधित असणाऱ्या सर्व बॅचेस तुम्ही ज्या काय असणाऱ्या बॅचेस आहेत ह्या तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार किंवा तुमच्या इंटरेस्ट नुसार जॉईन करू शकताय। जर का तुम्हाला याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय। या बॅचेसच्या थ्रू आपण या ठिकाणी काय करत असतो बघा, तर लक्षात ठेवा, रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स सर्वांच्या पर्यंत प्रोव्हाइड केली जातात। देन हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी पदोपदी मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी असणार आहे। वीकेंडचे शेवटचे 2 ते 3 दिवस यावेळी आपण काय घेत असतो, तर PYQ किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज ही सॉल्व्ह करून घेत असतो। शिवाय त्या ठिकाणी त्या प्रश्नांच्या उत्तरांचं आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहत असतो। ऍप्लिकेशन मधील असणारे ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट असाल, तुम्हाला जर का या कोर्स मध्ये किंवा कोणत्याही बॅचेस मध्ये एनरोल व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय। बघा, जे काही परिपत्रक असणार आहे महाराष्ट्राच्या शासनाचं, तर त्याच्या थ्रू काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर जवळपास 7955 पदांपैकी उच्च स्तर सचिव समितीने 2732 पदे वगळून 5223 पदे नव्याने निर्माण करण्यास आरोग्य संस्थेस कामकाजास सुरू करण्यात आलेले असणार। त्याचबरोबर त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे। तर ही 5223 पदांची आणि प्लस गट क आणि गट ड मधील 5302 व गट ड मधील किती सांगितलं जातं बघा, 1888 अशी एकूण मिळून बघा 5223 आणि त्याचबरोबर किती असणार आहेत, तर ही 1888 अशी सर्व पदे मिळून जवळपास किती असणार आहेत, तर 7195 पदांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली। एवढ्या मोठ्या प्रमाणात काय असणार आहे, तर आरोग्य विभाग 2026 यामध्ये एवढी मोठी मेगा भरती केली जाणार आहे। यासाठीची सध्या बिंदू नामावलीची प्रक्रिया आता अद्ययावत चालू असणार आहे। मग या ठिकाणी काय सांगण्यात आले बघा, तर नव्याने भरली जाणारी ही जी काही पदभरती असणार आहे, यामध्ये ग्रुप क आणि ग्रुप ड म्हणजे ग्रुप काय असणार बघा, सी आणि डी ची संवर्गातील रिक्त पदे जी असणार आहेत ही TCS किंवा त्याचबरोबर IBPS यांसारख्या खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपनी मार्फत घेतली जावीत किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करण्यात यावीत, भरण्यात यावीत। या स्तरावर शासन स्तरावर मार्गदर्शनपर आदेश लवकरात लवकर जारी व्हावेत असं विनंती करणारे हे काय असणार, तर परिपत्रक दाखल करण्यात आले डॉक्टर दीप्ती पाटील, सहसंचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं। ओके, सो या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केली जाईल की जी काय असणारी क्लास सी आणि डी बाबतची आरोग्य विभागातील जी काही पदभरती आहे ही नियमित तत्वावरती नियमित पद्धतीनं TCS किंवा IBPS यांसारख्या खाजगी कंपनी मार्फतच घेतली जाईल। जर का तुम्हाला ही इंटरेस्टेड माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करू विसरू नका। जाता जाता तुमच्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट किंवा तुमचे जे काय असणारी स्वप्नपूर्ती करणारे जे काही पद असणार आहे यामधील आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब असिस्टंट, टेक्निशियन्स, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स,
लॅब असिस्टंट आणि LSO यापैकी कोणतीही बॅच तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार काय करू शकताय तर एनरोल करू शकताय। जर का तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।